हाय, हॅलो, नमस्कार. मी मोनिका घेऊन आली आहे तुमच्यासाठी आणखी एक नवीन पदार्थ. तर आता दिवस आहेत उन्हाळ्याचे म्हणजेच वाळवणाचे. तर या दिवसामध्ये गावाकडे किंवा शहरात सुद्धा वेगवेगळे असे वाळवणाचे पदार्थ बनवतात आणि ते स्टोअर करून ठेवतात आणि वर्षभर ते यूज करतात. खारवडे, पापडे असे वेगवेगळे पदार्थ. तर आज मी तुमच्यासोबत वेफर्स बनवण्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर चला सुरुवात करूया. तर वेफर्स बनवण्यासाठी बघा, मी इथं असे मोठ्या-मोठ्या साइजचे असे बटाटे आणलेले आहेत. मी साधारण 5 किलोच्या आसपास बटाट्यांचे वेफर्स करणार आहे. त्यासाठी मी असे मोठे बटाटे आणलेत आणि ते पाण्यामध्ये धुवून घेतलेत आणि त्यांचे असे साल काढलेत आणि हे साल सुद्धा मी फेकून देणार नाहीये. हे सुद्धा मी वेगळ्या एका भांड्यामध्ये पाणी ठेवलंय आणि त्याच्यामध्ये ठेवून दिलेत. आणि आता ह्या बटाट्याचे मी अशा स्लाइस करणार आहे या भांड्याने. छान अशा पातळ-पातळ स्लाइस पडतात या भांड्याने किंवा फूड प्रोसेसर असेल तर त्यात सुद्धा तुम्ही करू शकता. पण या भांड्याने सुद्धा खूप पटपट असे होतात. मी तुम्हाला इथे एकाच बटाट्याचे करून दाखवतेय. अशाच प्रकारे मी सगळ्या बटाट्यांचे स्लाइस करून ठेवलेत. तर हे बघा किती पातळ असे स्लाइस झालेले आहेत. खूप पातळ झालेले आहेत आणि व्यवस्थित असे तुटले वगैरे नाहीयेत. हे बघा अशाच प्रकारे मी सगळे स्लाइस केलेले आहेत आणि हे सगळे सालं आहेत, जे मी 5 किलो बटाट्यांचे साइडला काढून ठेवलेले आहेत. हे सुद्धा मी वेस्ट जाऊन देणार नाहीये. हे सुद्धा खूप छान लागतात. गॅसवर मी मोठा टोप ठेवलेला आणि त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी ठेवून मीठ टाकलेलं पाण्यात आणि त्याच्यामध्ये मी हे बटाट्याचे स्लाइस टाकलेले. तर हे 3 ते 4 मिनिटांसाठी शिजवायचेत. 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. आता मी यांना थंड पाण्यामध्ये काढून घेणार आहे. हे बघा इथं मी थंड पाण्यात ठेवलेलं आहे बकेटमध्ये. बकेटमध्ये घेतले कारण मला तशीच बकेट घेऊन वर जाता येईल टेरेसला त्यामुळे. तर मी असं सगळे ह्याच्यातले वेफर्स आहेत ना, ते 2 वेळेला असे त्याच्यामध्ये 3 ते 4 मिनिटांसाठी शिजवून घेतलेत. खूप जास्त शिजवायचे नाहीयेत, फक्त तुकडे पडेपर्यंत शिजवायचे आणि 3 ते 4 मिनिट झाल्यानंतर मी यांना काढून घेते आणि याच पाण्यामध्ये दुसरे वेफर्स सुद्धा मी अशाच प्रकारे बनवून घेतले होते. त्यानंतर आता हे साधी आहेत ना, ज्या ठेवलेल्या आपण, त्यासुद्धा मी ह्याच्यामध्ये शिजवून घेते बघा. यासुद्धा सेम 4 ते 5 मिनिटांसाठी शिजवून घ्यायच्यात. या साली सुद्धा जसे आपण वेफर्स नंतर तळून खातो ना, तशाच या साली सुद्धा तळल्या ना, की खूप छान लागतात. तुम्ही ट्राय करून बघा. मला तर आवडतात. त्यामुळे मी हे अशा बनवलेल्या आहेत. काहींना त्या थोड्याशा कडवट लागू शकतात, पण मला ती टेस्ट खूप आवडते. जरा वेगळीच टेस्ट असते, कडू नसते, पण वेगळीच असते. अशा प्रकारे मी बघा सगळं करून घेतलेलं आहे. आता मी टेरेसवर आलेली आहे. तिथं मी असं वाळण्यासाठी साडी अंथरली आहे. त्याच्या खाली एक पत्रा आहे आणि त्याच्यावर मी अशी साडी अंथरली. एक पदरी साडी अंथरून त्याच्यावर मी बटाट्याचे स्लाइस आहेत ना, ते असे सिंगल-सिंगल असे वाळत टाकलेले आहेत. एकावर एक ठेवायचे नाहीयेत, नाहीतर ते चिपकतात खूप एकमेकांना. आणि चिपकल्यानंतर जर ते वाळले ना तसेच, तर ते निघत नाही चिपकलेले. मग ते तोडावे लागतात. त्यामुळे मग त्यांचा शेप बिघडून जातो. तर तुम्ही चूक करू नका, कारण मी अर्ध्या साडीवर मी तसेच टाकलेले. असे एक बघा स्लाइस आहेत ना, ते व्यवस्थित असे सेपरेट टाकायचेत म्हणजे वाळल्यानंतर ते इझिली निघतात. थोडी जागा जास्त लागेल, पण ते व्यवस्थित छान होतात. असेच आता हे सगळे स्लाइस जे आहेत ना, ते मी व्यवस्थित असे वाळत टाकते आणि जर हा पदर फुल झाला ना, की मी तो राहिलेली जी साडी आहे ना, ती याच्यावर पलटी मारणार आहे. एका कोपऱ्यात बघा मी या साली सुद्धा वाळत टाकलेल्या आहेत. साली एकावर एक टाकल्या ना, तरी काही हरकत नाहीये. त्या सुट्ट्या होतात नंतर. राहिलेला पदर मी याच्यावरच दुमडून त्याच्या पुन्हा वरती एक थर लावणार आहे आणि हे अशाच प्रकारे सगळे सगळे बटाट्याचे वेफर्स मी वाळत टाकलेले. थोड्या वेळानंतर बघा साधारण 2 तासानंतर मी पाहायला आली इथं. साली बघा कशा झालेल्या आहेत. सुकलेत फक्त, पण वाळले नाहीयेत. पण जरा-जरा सुकलेत फक्त. 2 तास झालेले आहेत. ऊन सुद्धा त्याच्यावरचं गेलेलं त्यामुळे मी इथं बघण्यासाठी आलेली. हे बघा. फक्त सुकलेत फक्त. त्यांचं पाणी सुकलंय, पण ते वाळलेले नाहीयेत व्यवस्थित असे. त्यांना आणखी उन्हाची गरज आहे. तर मी यांना पुन्हा एकदा पसरवून उन्हामध्ये सरकवून ठेवते आणि वाळू देते.
हे बघा. बऱ्याच वेळानंतर मी पुन्हा वर आलेली 2-3 तासानंतर, तर हे अजूनही व्यवस्थित सुकलेले नाहीत. आणखी त्याला उन्हाची गरज आहे. मी दुसऱ्या दिवशी सुद्धा इथे असे वाळायला ठेवणार आहे त्याला. दुसऱ्या दिवशी वाळत ठेवल्यानंतर बघा हे असे झालेले आहेत. आता हे व्यवस्थित असे सुकलेले आहेत. व्यवस्थित वाळले गेलेत. साली सुद्धा वाळले गेलेले आहेत आणि वेफर सुद्धा वाळले गेलेले आहेत आता. हे बघा, हे बघा बघू शकता तुम्ही कसे वाळलेले आहेत. व्यवस्थित असं वाळवून घ्यायचंय. त्याला ऊन भरपूर लागलं पाहिजे. नाहीतर त्याला थोड्या दिवसानंतर आहे ना बुरशी लागू शकते. त्यामुळे त्यांना वाळवायचे व्यवस्थित. तर असे मी सगळे वाळवून घेतलेत. आता मी यांना एका टोपामध्ये वगैरे भरून घेते. हे बघा मी असे या टोपामध्ये भरून घेतलेत आणि हे उरलेले सुद्धा मी भरून घेते. ते साली बघा वाळून कशा झालेल्या आहेत. ते आता अशा दिसतात आहे. पण तळल्यानंतर त्यांचा शेप पुन्हा पहिल्यासारखा होतो आणि त्या छान सुद्धा लागतात. आता मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते कसे झालेत. हे बघा मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आणि आता हे मी तळून घेते. छान तळले जातात ते, पटकन तळले जातात ते. असे मी तुम्हाला हे तळून दाखवते. त्यानंतर मी तुम्हाला जे आपण साले ठेवलेल्या ना, त्या सुद्धा तळून दाखवणार आहे. हे बघा, त्या साली मी टाकते. या बघा कशा तळल्यानंतर पुन्हा ते व्यवस्थित शेप घेतात आणि फार छान लागतात. तुम्ही करून बघा नक्की. वेफर्स सुद्धा बघा कसे तुटतात ते. खूप छान लागतात. एकदम दुकानात आपण पॅकेटमध्ये घेतो ना, त्याच्यापेक्षा सुद्धा खूप छान लागतात ते. तुटतात ते बघा कसे. एकदम व्यवस्थित तुटले गेलेले आहेत. म्हणजेच हे छान वाळले गेलेत आणि व्यवस्थित झालेत. तर अशा प्रकारे तुम्ही वेफर्स बनवून बघा आणि वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवा. उपवासासाठी हे वेफर्स खूप छान लागतात. तर तुम्हाला ही आजचा आपला पदार्थ कसा वाटला, ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.